प्रत्येक सणांना माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात, पण दहीहंडीमध्ये खरं तर मी ते बालपण जगतो. दरवर्षीप्रमाणे दहीहंडीची सगळी तयारी या लहान मुलांनीच केली. आम्ही मात्र त्यांना मदत करत होतो. पहिली रश्शी चांगली सजवून घेतली, त्याला फळं लावली आणि सध्या तरी पैसे नव्हते म्हणून खोटा नोटा लावल्या. नंतर रश्शी घट्ट बांधून रश्शी झाली सेट. मग दरवर्षीप्रमाणे उपवास होता. बाहेर दहीहंडीची तयारी पूर्ण करून मी घरी श्रीकृष्ण जन्माच्या पूजेची तयारी सुरू केली. पहिलं छान पुसून त्यावर फुलांनी सजवलं, पाळण्याची मांडणी केली आणि श्रीकृष्णाला पंचामृताने अभिषेक करून छान असं मुकुट आणि वस्त्र नेसवून श्रीकृष्णाला पाळण्यात बसवलं. श्रीकृष्णाला सुदामा लाडू, मिठाई आणि पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखवला. जन्माष्टमीची पूजा तर झाली, पण या सगळ्या बाळगोपाळांचा हट्ट होता की एकतरी हंडी श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस म्हणजे 12 वाजता फोडायची. मग काय, सगळे रात्री 12 वाजता जमले, थोडी मस्ती केली, थर लावले आणि बजरंगाचं नाव घेऊन कान्हाने मटकी फोडली. मी आपल्या सणांची यासाठीच आतुरतेने वाट बघत असतो, कारण मला माझं बालपण जगता येतं आणि आपल्या सणांची परंपरा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवता येते. चला, येतो.